महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेत कोणत्याही भागात पाणी पुरवठा करू नये असे निर्देश चावीवाल्यांना दिले आहेत. शहर पाणी पुरवठ्याची 882 कोटींची योजना पूर्ण झाल्यानंतरच एक दिवसाआड पाणी पुरवठा करणे शक्य असल्याचे गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये शहरातील विविध प्रश्नांवर बैठक झाली होती. या बैठकीत पाणी पुरवठ्यावर सर्वाधिक चर्चा झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे गणेश पुजारी यांनी गुरुवारी पुन्हा मनपा आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची भेट घेतली. शहरातील चावीवाल्यांची संख्या वाढवण्यात यावी, रमाई आवास योजनेतील अडथळे दूर करावेत, बडतर्फ कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे, मृतांच्या वारसांना नोकरी द्यावी अशी मागणी केली. रात्री अपरात्री होणारा पाणी पुरवठा बंद करावा अशी मागणी केली. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने रात्री 12 ते पहाटे 4 या वेळेतील पाणी पुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. शहरात 1 किंवा 2 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी पुढे आली, परंतु ही मागणी तुर्तास शक्य नसल्याचे सार्वजनिक आरोग्य अभियंता यांनी सांगितले. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.